नमः पार्वती पते हर हर महादेव. शिवरात्री होऊन नुकतेच 4 दिवस पूर्ण झालेत आणि आमच्या गावामध्ये जे महादेवाचं मंदिर आहे तिथेच 4 दिवसानंतर दरवर्षी हा भंडारा लागतो. जेवण वगैरे असतं सर्व येणाऱ्या भाविकांना. तर येणारे भाविक भक्त इथे जेवायला वगैरे बसलेत, म्हणून आपण म्हटलं जरा फेरफटका मारून यावं. येणाऱ्या भाविकांना जो हा प्रसाद मिळतो याचं संपूर्ण आयोजन इथले जे पुजारी आहेत यांच्यामार्फत असतं आणि गावातले ग्रामस्थ देखील ह्या पूर्ण कार्यक्रमाला मदतीला असतात. असे बरेचसे गावामध्ये कोणताही कार्यक्रम येऊ द्या, सगळे ग्रामस्थ हे मदत करत असतात. हे संपूर्ण जो प्रसाद ज्यांच्या मार्फत भेटला आहे त्यांचं नाव समोर ह्या बोर्डवर लिहिलं आहे. आणि भाविकांसाठी अन्न हे पूर्ण ब्रह्म, कोणीही वाया घालू नये हे समोर बोर्डावर लिहिले. निश्चितच कुणीही वाया नव्हतं घालवत. देवाचा प्रसाद तुम्ही बघितला आणि आपण जे तुम्हाला दाखवलं ते कोणी बनवलं आणि कोणाकडून हे आहे. आपण इथे एक भाऊ आहेत त्यांना विचारू की ते जेवण वगैरे इथे बनवतात त्यांचे लोक, त्यांना आपण विचारू. नमस्कार. नमस्कार. हे जे जेवण जो प्रसाद तुम्ही बनवलाय हा, हे कुणामार्फत आहे, काय सांगू शकता? हे आमचे हॉटेल गौतमचे जनरल मॅनेजर आहेत रमेश भाई कौल, हा. त्यांच्या मार्फत हे जेवण आहे. आणि सध्या आम्ही जवळजवळ बरीचशी वर्ष झालं आम्ही इथं पुण्य म्हणजे जेवणाचं अन्नदान करतो. ओके. हे जे हे महादेवाचं मंदिर आहे यांच्या चरणी तुम्ही अर्पण करता? अर्पण करतो आमच्या हॉटेल तर्फे. आमचे साहेब मेन याच्यामध्ये अन्नदान करतात. ओके. आणि आमची सर्व गौतमची टीम इथं सर्व आमची गौतमची टीम. ओके. साधारण किती लोकांचं जेवण आतापर्यंत झालं सकाळपासून? साधारण तरी 1000-1200 लोक जेवलेली आहेत आता सध्या तरी. ओके. जरा बघूया आपण काय काय बनवतात. बघा. चला, आपण आता भंडाऱ्याचा प्रसाद तर खाल्ला, सगळं बघितलं. आता खरी मजा तर पुढे. भजन, कीर्तन आणि इन्स्ट्रुमेंटल सॉन्ग बरंच काही बघा. थांबा, आता ऐका, आपण पण फरमाईश करूया गाण्याची. त्यांना सांगितलंय, ऐका आता पुढे.